श्री स्वामी समर्थ. धार्मिक आणि माहितीच्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आज पुन्हा एकदा नवीन अनुभव घेऊन मी तुमच्यासमोर आले आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. आजचा अनुभव कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा. श्री स्वामी समर्थांना त्रिवार वंदन करून आज मी तुम्हाला एका आईचा रडून देणारा अनुभव सांगणार आहे. श्री स्वामी समर्थ. रात्रीचे 9 वाजले होते. संदीपला त्याचं दुकान बंद करायचं होतं, पण तो वाट पाहत होता एका आईची. काय बरं नाव तिचं? संदीपनं हे कधी विचारलंच नाही. काही दिवसापूर्वी संदीपने एक दुकान सुरू केलं होतं. तसं ते जास्त मोठं नव्हतं, लहानच होतं. त्यात त्याने बेकरीचे पदार्थ आणि मिठाई ठेवली होती. त्या दिवशी त्याने दुकानाचे उद्घाटन केले आणि पहिलंच गिरायक एक बाई आली. तिच्याकडे एक लहान आणि गोंडस बाळ होतं. मग तिने दुधाची बाटली घेतली आणि संदीपला म्हणाली, दादा, आता माझ्याकडे फक्त 10 रुपये आहेत. बाकीचे तुला उद्या दिले तर चालतील का? संदीपने तिच्याकडे पाहिलं की ती दिसायला खूप गरीब दिसत होती. कपाळावर कुंकू नव्हतं, गळ्यात मंगळसूत्र देखील नव्हतं. कदाचित तिचा नवरा जिवंत नसेल असा अंदाज संदीपने लावला होता. साडी तर अनेक ठिकाणी फाटलेली होती आणि कपाळावरून घामाचे थेंब वाहत होते. मग संदीपची नजर तिच्या कडेवरील गोंडस निरागस बाळाकडे गेली. ते हसत होतं. हसत असताना त्याचे 2 दात लुकलुकत होते. मग संदीप त्या ताईला म्हणाला, ताई, काही हरकत नाही, तुम्ही उद्या पैसे दिले तरी चालतील. त्या बाईने संदीपकडे पाहिलं आणि म्हणाली, उद्या नक्की पैसे देईन तुम्हाला. इथे जवळच राहते मी. समोर जे छोटं घर आहे ना, तिथे मी राहते. संदीप म्हणाला, काही हरकत नाही ताई. मग ती तिथून निघून गेली. दुसऱ्या दिवशी ती आई आली आणि तिने संदीपच्या हातात पैसे दिले. संदीप ते पैसे परत कर म्हणाला. आई, पैसे घेणार नाही. मी काल तुमच्या हातून माझी पहिली बोहणी केली आहे. मला काल 1000 रुपयाचा फायदा झाला. हे ऐकून त्या आईला देखील खूप आनंद झाला. दादा, रात्री किती वाजेपर्यंत तुमचं दुकान उघडं असतं? संदीप म्हणाला, रात्री 8 वाजता मी दुकान बंद करतो आई. हे ऐकून त्या बाईचा चेहरा उतरला. हे बघून संदीपने लगेच तिला विचारलं, काय झालं आई, काही अडचण आहे का? दादा, मी या बाळासाठी आणि माझ्यासाठी दुसऱ्याच्या घरी मोलमजुरी करते. रात्री 8:30 वाजता मला घरी यायला इथली सर्व दुकानं बंद झालेली असतात. माझ्या बाळाला तसंच उपाशीपोटी रडत रडत झोपावं लागतं. बोलता बोलता तिचे डोळे पाणावले. संदीपलाही हे ऐकून खूप वाईट वाटलं. मग तो तिला म्हणाला, काही काळजी करू नका आई, तुम्हाला दुधाची बाटली दिल्याशिवाय दुकान मी बंद नाही करणार. पण एक अट आहे. त्या आईने डोळे पुसत पुसत म्हणालं, काय अट आहे? संदीप म्हणाला, तुम्ही मला दुधाचे पैसे द्यायचे नाही. हे ऐकून त्या आईला पुन्हा रडू आलं. पण त्यावेळी तिच्या डोळ्यातले अश्रू दुःखाचे नसून आनंदाचे होते. आज तिला माणसाच्या रूपात देव भेटल्यासारखे वाटत होते. त्या दिवसापासून ती बाई या दुकानात रोज यायची आणि दुधाची बाटली घेऊन जायची. असं करता करता 6 महिने उलटून गेले. पण रोजच्या काबाड कष्टाने ती आता आजारी पडली होती. हळूहळू तिचे शरीर काम करत नव्हते. असंच एका दिवशी संदीप तिची वाट पाहत होता. रात्रीचे 9:30 वाजले होते. इतक्यात ती बाई संदीपच्या दुकानात आली. संदीपने लगेच फ्रीजमध्ये ठेवलेली दुधाची बाटली तिला काढून दिली. आज तिचा चेहरा खूप निर्जीव वाटत होता. संदीपने फ्रीजचे दार बंद करत त्या आईला म्हणाले, आई, आज खूप उशीर केला यायला. आणि फ्रीजचे दार बंद करून त्यांनी समोर पाहिले तर समोर कोणीच नव्हतं. संदीपला वाटलं उशीर झाल्याने ती घाईघाईने निघून गेली असावी. मग त्याने आपले दुकान बंद केले आणि तो घरी निघून गेला. दुसऱ्या दिवशी ती 8 वाजता पुन्हा आली आणि येऊन फक्त उभी राहिली आणि रोजच्याप्रमाणे संदीपने फ्रीजमधून बाटली काढली व टेबलवर ठेवली. इतक्या काहीतरी वस्तू खाली पडली म्हणून तो खाली वाकला
आणि नंतर तो उभा राहून पाहतो तर काय, दुधाची बाटली घेऊन ती आई निघून पण गेली. पण त्या दिवशी तिचा चेहरा संदीपला बघवत नव्हता. खूप अशक्त झाली होती ती बाई. तिसऱ्या दिवशी ती बाई 8 वाजता आली आणि दुधाची बाटली घेऊन निघून गेली. संदीपने आजही तिचा चेहरा निरखून पाहिला होता. तिचा चेहरा पांढरा पडला होता. संदीपला कळून चुकलं होतं. पैसे नसल्यामुळे ती बाई डॉक्टराकडे गेली नसावी. त्याने लगेच आपलं दुकान बंद केलं आणि घरी निघून गेला. मग त्याने आपल्या बायकोला सर्व हकीकत सांगितली. संदीपची बायको संदीपला म्हणाली, चला आपण तिला घेऊन कोणत्या तरी चांगल्या डॉक्टरकडे जाऊया आणि तिचे उपचार करू. आणि हे दोघं त्या बाईच्या घरी गेले. तिच्या आजूबाजूला कोणाचेच घर नव्हते. मग महेशने त्या बाईचे दार ठोठावले. ते दार हात लावताच उघडले गेले. मग ते दोघे आतमध्ये गेले आणि त्यांच्या नाकात घाणेरडा वास शिरला. दोघांनी नाकाला रुमाल लावला आणि ते दोघे आणखी आत गेले. आतमध्ये खूप अंधार होता आणि लहान बाळाच्या खेळण्याचा आवाज येत होता. संदीपने कशीबशी त्या खोलीतली लाईट लावली तर समोरचे दृश्य पाहून त्यांचे हृदय विस्फारले. त्या दोघांनाही मोठा धक्का बसला. समोर ती गरीब आई मरून पडली होती आणि तिचे शरीर हळूहळू सडू लागले होते. तिच्याकडे पाहून वाटत होते की तिने 3-4 दिवसापूर्वी जीव सोडला असावा. पण तिचे डोळे अजूनही खेळत असलेल्या बाळाला पाहत होते आणि ते बाळ आईच्या डोळ्याकडे पाहून खेळत होतं. त्यांनी रागात बाळाला हेही कळत नव्हतं की त्याची आई त्याला सोडून गेली आहे. बाजूला दुधाच्या बाटल्या पडल्या होत्या. हे दृश्य पाहून संदीप आणि त्याच्या पत्नीच्या अंगावर शहारे उभे राहिले होते. खरोखरच त्यावेळी ते दृश्य हेलकावून टाकणारे होते. संदीपला तर विश्वासच बसत नव्हता. एका मेलेल्या आईचा आत्मा त्याच्या बाळाकरता दूध घेऊन जात होता. मग संदीपने त्या बाळाला उचलले आणि आपल्या बायकोच्या हातात सोपवले आणि त्या दोघांनी विधीनुसार त्या बाईचे अंत्यसंस्कार केले आणि त्या बाळाला दोघांनी दत्तक घेतले. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, असा अनुभव पाहून मला फक्त एकच असं बोलावं वाटतं, त्या बाळाच्या आईची इच्छा स्वामी समर्थ महाराजांनी पूर्ण केली. त्या बाळाला आईवडील मिळाले. त्या बाळावर स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद नेहमीच राहू दे. श्री स्वामी समर्थ.